तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण TCS आणि IBPS पॅटर्नसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे। एक सेकंद देऊन सर्वप्रथम सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या सुपर क्लासला लाईक कराल तर तुमच्यातर्फे मला मोटिवेशन प्राप्त होईल तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी। चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब कशासाठी करायचं आहे, जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचा सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन त्वरित मिळावी या कारणास्तव चॅनलला सबस्क्राइब जर नसेल केले तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक पण लगेच करून घ्या। चला सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला क्वेश्चन्स कव्हर करूया, प्रश्न कव्हर करूया। असा आहे, शरीरामध्ये पाणथरी ग्रंथीला कोणता रोग होतो ते विचारलेलं आहे। ग्रंथीचं नाव आहे पाणथरी। तर कॅन्सर, कावीळ, HIV किंवा मधुमेह। तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो? 4 योग्य आहे। मधुमेह हा जो रोग आहे कोणत्या ग्रंथीला होतो तर शरीरामध्ये पाणथरी ग्रंथीला होत असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। RBI बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे। बँक आहे विद्यार्थ्यांनो RBI बँक। तर 1 एप्रिल 1937 या ठिकाणी 1 एप्रिल 1933, 1932 किंवा 1935। तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य आहे। 1 एप्रिल 1935 या वर्षी भारतामध्ये RBI बँकेची स्थापना झालेली आहे किंवा करण्यात आलेली होती। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तिसरा आहे, कुकडी धरणाचा जो फायदा आहे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला होतो? धरणाचं नाव आहे कुकडी। या धरणाचा फायदा अहमदनगर किंवा धाराशिव, जालना, सातारा, उस्मानाबाद किंवा अहिल्यानगर। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती? तर 1 योग्य आहे। धाराशिव जिल्ह्याला जो आहे कुकडी धरणाचा प्रामुख्याने फायदा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न चौथा की पिलखापार टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ते आपल्याला विचारलेलं आहे। टेकड्याचं नाव पिलखापार टेकड्या आहेत। तर नागपूर, नाशिक, नांदेड किंवा कोल्हापूर। तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य राहणार आहे। नागपूर या जिल्ह्यामध्ये पिलखापार टेकड्या स्थित असलेल्या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो दिसून येतात। प्रश्न 5वा की भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? विद्युत प्रकल्पाचं नाव भिरा हा जलविद्युत प्रकल्प रत्नागिरी, रायगड, पुणे, अमरावती। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे 2, म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये कोणता भिरा जलविद्युत प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। प्रश्न 6वा कव्हर करूया। वैतरणा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। कोणत्या? वैतरणा धरणाच्या जलाशयाला नाथसागर, मोडक सागर, यशवंत सागर किंवा लक्ष्मी सागर। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे। मोडक सागर असे जे आहे वैतरणा धरणाच्या जलाशयाला विद्यार्थ्यांनो संबोधले जात असते। प्रश्न या ठिकाणी 7वा असा आहे की मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात? मुक्ताई सागर जलाशय। तर पानशेत धरण, मुळा धरण, उजनी धरण किंवा हातनूर धरण। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। हातनूर धरणाच्या जलाशयाला मुक्ताई सागर जलाशय असे म्हटले जात असते। प्रश्न 8वा या ठिकाणी साष्टी बेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेटाचे नाव काय आहे विद्यार्थ्यांनो? साष्टी बेट। तर ऑप्शनमध्ये काय आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, वरील दोन्ही किंवा अमरावती। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। वरील दोन्ही म्हणजेच या ठिकाणी मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यामध्ये साष्टी बेट हे स्थित आहे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो 9व्या क्रमांकाचा असा दिसून येतो की भिंगार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? भिंगार थंड हवेचे ठिकाण अमरावती, जालना, नांदेड, बुलढाणा। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहील 4, म्हणजेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये कोणते? तर भिंगार हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे, लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 10व्या क्रमांकाचा, सूर्यमाळ थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? आता थंड हवेचे ठिकाण आहे सूर्यमाळ, तर कोणत्या जिल्ह्यात येते? रायगड, जालना, पालघर, नाशिक। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। पालघर या जिल्ह्यामध्ये कोणते? तर सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे। कव्हर करूया प्रश्न 11वा। कुंडलिका नदीवर खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प स्थित आहे ते विचारलेलं आहे।
कुंडलिका या नदीवर कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? कोयना, भिरा, खोपोली किंवा एलदरी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. भिरा जलविद्युत प्रकल्प कुंडलिका नदीवर स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न विद्यार्थ्यांनो 12वा की अंदमान बेटावरील खालील सर्वात मोठा देश कोणता आहे? बेटाचं नाव आहे अंदमान हे बेट, तर बेटावरील सर्वात मोठा देश श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्यानमार हा जो देश आहे या ठिकाणी अंदमान बेटावरील सर्वात मोठा असलेला देश एक दिसून येतो. प्रश्न 13व्या क्रमांकाचा असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो की शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे विद्यार्थ्यांनो सांगा बरं चला. तर ऑप्शनमध्ये काय आहे? वैनगंगा, पैनगंगा, नर्मदा किंवा पंचगंगा? तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य आहे. वैनगंगा नदीचा उगम जो आहे शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी झालेला आपल्या सर्वांना दिसून येत असतो. प्रश्न 14वा असा आहे की सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो? फळाचं नाव सफरचंद आहे जे की अतिशय निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. तर जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व ड, जीवनसत्व क? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जीवनसत्व क चा समावेश प्रामुख्याने सफरचंदामध्ये झालेला दिसून येतो विद्यार्थ्यांनो. प्रश्न 15वा असा आहे नेत्रदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? नेत्रदान दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी किंवा 4 जानेवारी? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 जानेवारी या रोजी जो आहे तो नेत्रदान दिवस हा विद्यार्थ्यांनो साजरा होत असतो. प्रश्न 16वा की 15,200 किमी ही कोणत्या देशाची या भूसीमेची एकूण जी आहे लांबी आहे ते विचारलेलं आहे. 15,200 किलोमीटरची. भारत, इटली, जर्मनी, स्वीडन? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वांना माहीतच असेल. भारत देशाच्या भूसीमेची जी लांबी आहे 15,200 किलोमीटरची असलेली दिसून येते. प्रश्न 17वा असा आहे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे कोणाचे घोषवाक्य आहे ते विचारलेलं आहे. स्वावलंबी शिक्षण कोणाचे घोषवाक्य आहे? खानदेश एज्युकेशन, रयत शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. रयत शिक्षण संस्थेचे जे घोषवाक्य होते ते स्वावलंबी शिक्षण असे ठेवण्यात आलेले होते. प्रश्न 18वा रक्ताच्या एका थेंबामध्ये किती व्हाईट ब्लड सेल असतात ते विचारलेलं आहे. रक्ताच्या एकाच थेंबामध्ये किती व्हाईट ब्लड सेल असतात? 10,000, 20,000, 30,000 किंवा 5,000? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 10,000 व्हाईट ब्लड सेल जे आहे रक्ताच्या एका थेंबामध्ये असतात विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आहे आपल्यासमोर 19वा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग? तर दारुकावन, परमेश्वर, सिद्धेश्वर किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दारुकावन या दुसऱ्या नावाने औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान ओळखले जात असते. प्रश्न आहे 20वा सेक्रू प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? सेक्रू या प्राण्यासाठी प्रसिद्ध चपराळा, पेंच, मेळघाट किंवा भीमाशंकर? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे विद्यार्थ्यांनो ते सेक्रू या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले एक अभयारण्य आहे. प्रश्न 21वा की महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वांचल वाहिनी नाही ते विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील पूर्वांचल वाहिनी नसलेली नदी? नर्मदा, भीमा, गोदावरी, कृष्णा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. नर्मदा ही नदी महाराष्ट्रातील कोणती पूर्वांचल वाहिनी नसलेली नदी आपल्यासमोर दिलेल्या पर्यायामध्ये दिसून येते. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 22वा क्रमांकाचा पाहूया. पूर्वांचल प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती रांग नाही ते विचारलेलं आहे. पूर्वांचल प्रदेशामध्ये मणिपूर टेकड्या, नागा टेकड्या किंवा पीरपंजाल रांग किंवा पटकन टेकड्या? तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य राहणार आहे. पूर्वांचल प्रदेशामध्ये दिलेल्या पर्यायापैकी पीरपंजाल जी रांग आहे ती नसलेली दिसून येते. प्रश्न 23वा की खालील कोणत्या नदीचा उगम अजिंठा टेकड्यांमध्ये होत असतो? अजिंठा टेकड्यांमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? मांजरा, पूर्णा, पैनगंगा किंवा वर्धा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. पैनगंगा नदीचा जो उगम आहे तो कोणत्या अजिंठा टेकड्यांमध्ये झालेला दिसून येतो विद्यार्थ्यांनो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी
24वा असा आहे की ब्रिक्स संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? संघटनेचं नाव ब्रिक्स ही संघटना आहे. 12 देश विद्यार्थ्यांनो, 11 देश, 14 देश किंवा 15 देश. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 11 देशांचा समावेश जो आहे ब्रिक्स संघटनेमध्ये झालेला दिसून येतो. प्रश्न 25वा की पोटॅश आलम असे खालीलपैकी कशास म्हणतात? पोटॅश आलम कशास म्हटले जाते? भुकटी, तुरटी, वाळू किंवा चुनखडी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. तुरटीला जे आहे काय तर पोटॅश आलम असे संबोधले जात असते. तर घेऊया 26वा प्रश्न. प्रश्न आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो, आणीबाणी तत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? आणीबाणीचे तत्व जर्मनी, इटली, स्वीडन किंवा जपान. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जर्मनी या देशाकडून भारताने आणीबाणी तत्व हे घेतलेले सर्वांना माहीत असावे. प्रश्न 27वा. क्रांतिसूर्य व बोधिसत्व या नावाने कोणास ओळखतात? सर्वांना याचं उत्तर येत असेल. क्रांतिसूर्य व बोधिसत्व नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतिसूर्य तसेच बोधिसत्व या दोन्ही नावाने ओळखले जात असते. प्रश्न 28वा. पंडित रमाबाई यांना कैसर ए हिंद ही जी पदवी आहे ती कोणामार्फत देण्यात आलेली होती? कैसर ए हिंद पदवी कोणास? तर पंडित रमाबाई यांना. पोर्तुगीज, डच, ब्रिटिश. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो? 3 योग्य आहे. ब्रिटिश यांच्याकडून जे आहे कैसर ए हिंद ही पदवी पंडित रमाबाई यांना देण्यात आलेली होती. प्रश्न 29वा की दिगबोई भारतातील कशाच्या उद्योगाचे जन्मस्थान ठरलेले आहे? ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो दिगबोई हे कशाचे उगमस्थान ठरलेले आहे? खडक, तेल, पेट्रोल, डिझेल. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. तेलाचे जे आहे दिगबोई हे एक उगमस्थान किंवा जन्मस्थान ठरलेले दिसून येते. 30वा प्रश्न विद्यार्थ्यांनो की शाहू महाराजांनी दख्खन रयत असोसिएशनची स्थापना कोठे केलेली होती? दख्खन रयत असोसिएशनची स्थापना शाहू महाराजांनी केलेली होती. तर आता ती कोणत्या ठिकाणी केलेली होती? निपाणी, दापोली, वेरूळ किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. निपाणी या ठिकाणी शाहू महाराजांनी कोणत्या तर दख्खन रयत असोसिएशनची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासला काय करायचं आहे? एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. कारण का तर विद्यार्थ्यांनो रात्रीचे किती वाजलेले माहीत आहे आपल्याला? 11:30 झालेले आहेत रात्रीचे. आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे? या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल विद्यार्थ्यांनो लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब जेव्हा तुम्ही करसाल या चॅनलला तेव्हा होईल काय की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव एक सुपर क्लासला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत गरजेचे असते. तर मिळतो कोणत्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.